श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी शर्मिला. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप सारे उपाय करतो, तोडगे करतो. कधीकधी या सगळ्यांचा आपल्याला फायदा होतो, पण कधीकधी काही वेळा काही कारणाने आपल्याला त्याचा फायदा होत नाही. कारण आपल्या काही ज्या सवयी आहेत त्यानुसार आपण वागत असतो, कटाक्षाने त्या गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे आपण कितीही सेवा केली, कितीही उपाय केले, कितीही तोडगे केले, आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. मुळातच आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत, बऱ्याच गृहिणींना दान करण्याची सवय असते किंवा कोणाला तरी देण्याची सवय असते. पण ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये पण आपल्याला सांगितले आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या कधी आपण कोणाला द्यायच्या नाहीत. पण आपल्या शेजारचं कोणी आलं तर आपण त्यांना वस्तू देत असतो. त्यामुळे काय होतं ना, आपली लक्ष्मी त्यांच्याकडे जाते. बऱ्याच वेळा असं आपण पाहतो, शेजारच्यांशी आपलं पटत नाही, फॅमिलीशी आपलं पटत नाही, सासू सासऱ्यांशी पटत नाही. त्याचं कारण आहे आपल्याकडून बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडत असतात. त्यामुळे वादविवाद, कटकट, पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, लक्ष्मी प्राप्ती होत नाही. याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे की या ज्या गोष्टी आहेत ज्योतिषशास्त्रात किंवा वास्तुशास्त्रात पण सांगितल्या आहेत की त्या कधीच कोणाला द्यायच्या नाहीत, दान म्हणून पण द्यायच्या नाहीत आणि त्याने आपल्याला तोटा होतो, फायदा काहीच मिळत नाही. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया की अशा काय काय गोष्टी आहेत की ज्या आपण कधीच कोणाला दान करायच्या नसतात किंवा द्यायच्या नसतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे अलंकार. आपले अलंकार किंवा कुंकू हे कधीच कोणाला देऊ नये. कारण असं म्हणतात ना, मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या हे कधीच कोणाला देऊ नका. आताच्या या युगात या गोष्टी कोणी मानत नाही, पण ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की आपले अलंकार कधीच कोणाला घालायला द्यायचे नाहीत. कारण हे आपले स्वतःचे जे अलंकार असतात ते आपले सौभाग्याचं वाण असतं. असं सौभाग्य कधीही कोणाला द्यायचं नाही, त्यामुळे देखील लक्ष्मी नाराज होते. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू. आता झाडूला आपण लक्ष्मी मानतो. चुकूनही जरी झाडूला पाय लागला तरी आपण तिच्या पाया पडतो. तर बऱ्याच वेळा असं होतं बघा, आपल्या घरात एखादी कामवाली बाई असते आणि आपण तिला म्हणतो की बाई, हा झाडू खराब झाला आहे, तो घेऊन जा तुला. एक लक्षात ठेवा, कधीच झाडू दान करायचा नाही. हां, पण सकाळी एखाद्या मंदिरात गपचूप झाडू जर दान केला तर अर्थातच ते तुमच्यासाठी शुभ आहे. आता तुम्ही म्हणाल की जुना तुटलेला झाडू म्हणजे खराब झालेल्या मंदिरामध्ये नेऊन दान केलं तर शुभ आहे. असं नाही. तुम्हाला जर दान करायचंच असेल तर नवीन एखादा झाडू घ्या आणि सकाळी तो मंदिरामध्ये दान करा. यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराटी होईल. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे धने. बरेच लोक असे आहेत की कधीच कोणाला धने देत नाहीत. माता लक्ष्मीला धने अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपल्या घरातील धने कोणालाच द्यायचे नाहीत. बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा दिवाळीच्या वेळेस धनत्रयोदशी असते त्यावेळेस आपण धनाची पहिल्यांदा पूजा करतो किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील पैशाबरोबर, सोन्या नाण्याबरोबर प्रथम धनाची पूजा केली जाते. कारण धन हे लक्ष्मी प्रतीक मानलं जातं आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. कधीच तुमच्या घरातले असो किंवा तुमच्या आजूबाजूचे असो कोणीही धने मागायला आले तर धने कधीही कोणाला देऊ नये. त्याच्यामुळे काय होते, आपली जी लक्ष्मी असते घरातली ती त्यांच्याकडे जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अस्थिर राहते. आता आपण या 3 गोष्टी पाहिल्या की कोणत्या या 3 गोष्टी देऊ नये कोणालाच. तसेच प्रमाणे ही चौथी गोष्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजे लोणचं.
बऱ्याच बायकांना सवय असते बघा की लोणचं केलं की आपण सगळ्यांना टेस्टसाठी थोडं थोडं देतो, बहिणीला देतो, आईला देतो, मावशीला देतो, काकीला देतो, शेजारच्या मावशीला देतो. पण हे बघा, हे लोणचं जे आहे ते कोणालाच द्यायचं नाही, तर त्याच्यासोबत आपले जे नातेसंबंध असतात ते खराब होतात, म्हणजेच ते लोणच्यासारखे आंबट होतात असं मानलं जातं. जर तुम्ही एखाद्याला लोणचं दिलंच किंवा तुम्हाला इच्छा आहेच त्याला द्यायचीच आहे, तर त्याच्याकडून 10 रुपये तरी घ्या, कारण ते लोणचं दिलं तर त्या लोणच्याप्रमाणे आपलं नातं आंबट होऊ नये. त्यामुळे त्याच्याकडून जर तुम्ही पैसे घेतले ते तो व्यवहार स्वरूपात होतं आणि त्याच्यामुळे आपल्या जे कुटुंबामध्ये जी नातेसंबंधामध्ये दुरावा येणार असतो तो येत नाही. तर ही नेहमी लक्षात ठेवा, लोणचं कोणालाही असं द्यायचं नाही. आता 5वी वस्तू आहे ते म्हणजे पांढरे तीळ. पांढरे तीळ हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. जर तुम्ही एखाद्याला पांढरे तीळ दिले तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपल्या घरी न राहता ती दुसरीकडे निघून जाते, ती घरामध्ये अस्थिर राहते. हे नेहमी लक्षात ठेवा आणि तीळदान करू नका. आता बघा, जुने कपडे हे कधीच कोणाला वापरायला द्यायचे नाहीत आणि कोणाचे कधी वापरायचे देखील नाही, कारण आपले कपडे त्याला दिले तर आपल्याला जे दोष असतात ते त्या समोरच्या व्यक्तीला लागू शकतात. आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतात ते त्या व्यक्तींना लागू शकतात. आपले कपडे एखाद्याला दिले तर त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही ज्या काही गोष्टी असतात ते त्यांच्याकडे जातात. त्यापेक्षा कपडे हे कोणाला देऊ नका. आणि तशी जर वेळ आली की कपडे एखाद्याला द्यायची तर ते मिठाच्या पाण्यातून काढून सुकवून द्यायचे. कारण बघा, आता आपल्या घरामध्ये एखादं छोटंसं बाळ जन्माला येणार असतं. आता पहिल्या जेव्हा आपलं घरामध्ये मोठं बाळ असतं त्याचे कपडे जे असतात किंवा जे लंगोटी बाळ होते असतात ते आपण स्वच्छ करून धुवून वगैरे ती ठेवत असतो. का तर अशा गोष्टी असतात त्या पटकन अशा वेळेत अवेलेबल होत नाहीत, किंवा आपल्याकडे असं मानलं जातं की 5वी पुजल्याशिवाय की बाळाला नवीन कपडे घालायचे नसतात. तर त्यासाठी आपण हे जे आपल्या घरामध्ये पहिले कपडे असतात ते दुसऱ्या बाळासाठी, आपल्या बहिणीच्या, जावेच्या किंवा नंदेच्या बाळासाठी देतो. तर त्यावेळेस ते गरजेचं असतं कपडे देणं. तर त्यामुळे काय करायचं, ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ बुडवून धुवून वाळवून घ्यायचे आणि मग ते त्यांना द्यायचे. त्याच्यामधून कोणतीही आपल्यामधले पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे थिंकिंग असतात ते त्याच्याकडे जात नाही. आता यानंतर सुई, कात्री, चाकू हे देखील कोणाला वापरायला द्यायचं नाही. त्यामुळे देखील आपण ज्याला ह्या गोष्टी वापरायला देतो त्याच्या आणि आपल्या संबंधामध्ये कटुता येऊ शकते. तसेच प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत त्या धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रात वर्ज्य सांगितलेल्या आहेत. पण आता आपण बघतो बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये की बऱ्याच ठिकाणी आपण प्लॅस्टिकचा वापर करतो, म्हणजे जेणेकरून फ्रीजचे कंटेनर असतील किंवा आपले जे तांदळाचे डबे असतील मोठे किंवा छोट्या छोट्या डाळींच्या बरण्या असतील. आता तुम्ही बघू शकता पहिल्या जुन्या काळामध्ये आपल्या आजीच्या वगैरे तर पितळेशिवाय भांडी नसायची, पण आता हे सगळं लयास गेलेलं आहे आणि आता या नवीन नवीन वस्तू ज्या आहेत छान छान असे टप्परवेअर प्लॅस्टिक वगैरे असं आलेलं आहे. पण या गोष्टींचा वापर हा धर्मशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये देखील वर्ज्य आहे. तर आपल्याला होईल एवढ्या या वस्तू कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा असं पण करतो, काही कार्यक्रम असेल तर बड्डे असेल, लग्न असेल किंवा काही असेल, अशा वेळेस आपण प्लॅस्टिकच्या वस्तूंचं गिफ्ट करत असतो. तर हे देखील वर्ज्य सांगितलं गेलं आहे. आता हे आपण पाहिल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या करायच्या नाही किंवा दान द्यायच्या नाही. त्याचबरोबर दही देखील कोणाला दान करायचे नाही, त्यामुळे देखील नात्यामध्ये कडुता येते. या सगळ्या गोष्टी आहेत बघा. कधी कधी सेवा करूनही आपल्याला फळ मिळत नाही,
कारण आपल्याकडून या नकळत चुका होतात आणि बोलतो मी एवढी सेवा करतो, मी एवढं स्वामींचं करतो किंवा मी एवढ्या देवांची पूजा करतो तरी मला फरक का जाणवत नाही. तर कसा जाणवेल फरक? आपण या चुका करत असतो. त्यामुळे आपल्याला हे लक्षातही नाही येत की एवढ्या छोट्या छोट्या चुका असतात की आपण ज्या करतो की पटकन कोणी आलं काय मागायला तर पटकन देऊन टाकतो ह्या गोष्टी. त्यामुळे शक्यतो ह्या चुका कधीही करू नका. त्यामुळे कितीही सेवा केले, उपाय केले, तुम्ही तोडगे केले तरीसुद्धा माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, ज्या घरामध्ये लक्ष्मीचा अनादर केला जातो, आता लक्ष्मी कोण तर तुमची बायको, सून, बहीण, आई या किंवा तुमच्या घरामध्ये कोणतीही स्त्री असो ही त्या घरातील लक्ष्मी आहे. आणि त्या जर घरात रडत असतील तर तुम्हाला कधीही माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. तुम्ही कितीही देवपूजा करा, पाठ करा, पारायण करा, आरती करा, याचा काहीही उपयोग होत नाही. अशी ही छोटीशी माहिती मी तुम्हापर्यंत शेअर केली. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज, माहिती याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.